आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या संदर्भानं पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडून जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील अवैध दारूची जास्त विक्री होणारे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यात एक पोलीस निरीक्षक यांच्यासह आवश्यक पोलीस अंमलदार यांची विशेष पथकं नेमण्यात आली आहेत। त्यामध्ये उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी पोणी बालाजी कुकडे नियंत्रण कक्ष, करमाळा तालुक्यातील पोणी कलमालकर पाटील जिल्हा वाहतूक शाखा, अक्कलकोट तालुक्यासाठी पोणी संजय जगताप आर्थिक गुन्हे शाखा व पंढरपूर व माळशिरस तालुक्यासाठी पोणी बजरंग साळुंखे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष व सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आली आहेत। सदर पथकानं मागील 15 दिवसांमध्ये मुळेगाव तांडा, भानुदास तांडा, गुळवंची तांडा, बक्षी हिप्परगा, तिल्हाळ, अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, भोसगा तांडा, नागूर तांडा, मुढेवाडी येथे तर माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण, गुरसाळे, श्रीपूर, धर्मपूर, चव्हाणवाडी येथे तसेच करमाळा तालुक्यातील शेळगाव, जेऊर, सुगाव, भाळवणी येथे सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्ट्यांवर कारवाई केली आहे। याचा तपशील पुढील प्रमाणे। पथक प्रमुखाचे नाव पोणी बालाजी कुकडे, गुन्हे 9, आरोपी 15, जप्त मुद्देमाल 205 लिटर, दारू 16,700 लिटर, गुळमिश्रित रसायन, किंमत 8,09,050 रुपये। पोणी बजरंग साळुंखे, गुन्हे 6, आरोपी 6, जप्त मुद्देमाल 80 लिटर, दारू 2,000 लिटर, गुळ मिश्रित रसायन, किंमत 76,500 रुपये। पोणी संजय जगताप, गुन्हे 4, आरोपी 4, जप्त मुद्देमाल 115 लिटर, दारू 1,550 लिटर, गुळ मिश्रित रसायन, किंमत 71,330 रुपये। पोणी कमलाकर पाटील, गुन्हे 3, आरोपी 6, जप्त मुद्देमाल 30 लिटर, दारू 1,500 लिटर, गुळ मिश्रित रसायन, किंमत 3,50,170 रुपये। एकूण गुन्हे 22, आरोपी 31, जप्त मुद्देमाल 430 लिटर, दारू 26,450 लिटर, गुळ मिश्रित रसायन, किंमत 13,07,050 रुपये। या विशेष पथकांमार्फत जिल्ह्यांमध्ये चालणारे अवैध दारू विक्रीवर लोकसभा निवडणूकपर्यंत कारवाई करण्यात येणार आहे।